च्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे सुभाष जो आहे तो बाहेर येतात आणि मग तिथे बसणाऱ्या अनुला विचारतात की अनु काय झालं आहे. अनु नाराज असते. तेच तिच्या मैत्रिणीसोबत तिचं थोडंसं भांडण झालेलं असतं ना, म्हणून तेवढ्यातच आता शरू येते. शरू आल्यावर शरूचाही मूड ऑफ असतो, पण हे सुभाष यांना आता तरी कळत नसतं. तेच आता तिथे मयू आणि त्याचसोबत आसावरीसुद्धा येतात. सुभाषने आता एक कहाणी सांगायला सुरुवात केलेली असते. म्हणजेच एक मुलगी अमायरा 9 वर्षाची, तिची कहाणी आता ते सांगत असतात की त्या मुलीने 4थ्या मजल्यावर आत्महत्या केली होती आणि ती कशासाठी, का, त्याचं कारण तर असतं ते म्हणजे तिच्या आईवडिलांनी त्याचसोबत तिच्या शिक्षकांनी तिला होणाऱ्या त्रासाकडे लक्ष दिला नाही आणि त्यामुळे कंटाळून तिने स्वतःचा जीव दिला. म्हणूनच मग आता सुभाष म्हणत असतात की मुलीनो, तुमच्या आयुष्यात जर काही असेल ना तर तुम्ही माझ्याशी बोला, माझ्यासोबत शेअर करा. म्हणजे कसं, मीही तुम्हाला या सगळ्यामध्ये मदत करेन. तुमचं जर मन हलकं करायचं असेल ना तर तुम्ही माझ्याकडे येऊन बोला, मी तुमच्यासोबत कायमच असेन, असंही आता सांगितलं जातं. तेच इकडे शरूला देखील ते म्हणत असतात की बघ, तुलाही कुठेही अडचण आली ना तर माझ्याशी बोलत जा. म्हणजे कसं, कामावर जरी काही झालं तरीसुद्धा माझ्याशी जर बोललीस ना तर ते बरं पडेल. याही गोष्टी आता म्हटल्या जात असतात. एवढं सगळं जेव्हा आता सांगितलं जातं ना तेव्हा आता आसावरीलाही म्हटलं जातं की तुझं लग्न झालं म्हणून काय झालं, तूही मला ना बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या बोलत राहा. लग्नानंतरसुद्धा काही अडचणी असल्या तर त्या बिनधास्त बोलायच्या, हे सुद्धा आता सांगितलेलं असतं. आणि आता ते चौघांनाही ते जवळ घेत असतात, कारण आता त्या चौघांनाही बरं वाटत असतं, कारण आपल्या पाठीशी आपले बाबा जे आहेत ते खंबीरपणे उभे असतात म्हणून. तेच आता दुसरीकडे इथे पमा जी आहे तिचा आतमधून आवाज येतो. पमा आता आतमधून आवाज करते आणि आता ती म्हणत असते की काय चाललं आहे, माझ्यासाठी सुद्धा कोणीतरी वेळ द्या. आणि मग काय, आता सगळेजणं पटकनच ना बाहेर जातात आणि मग इकडे आता सगळीजणं सेलिब्रेशन करत असतात. म्हणजे सगळीजणं ना त्या विषयावर चर्चा करत असतात, कारण त्यांना असं वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा ना आपण ज्या काही गोष्टी घडल्या त्याबद्दल ते लोक बोलत असतात. आणि ऐन वेळेला ज्या काही गोष्टी झाल्या म्हणजे एकदम पटकन सगळं काही झालं, त्यामुळेच ना आता सगळीजणं खूप जास्त असे खुश असतात. आणि तेव्हाच इकडे असणारे ते जो आहे तो आकाशचंही कौतुक करत असतो आणि आकाशला म्हणत असतो की आकाश, तू जर मला कॉल करून ऐन वेळेला ती आयडिया दिली नसतीस ना तर हे काही शक्य झालंच नसतं. त्यावर आकाश म्हणतो, कोणत्या आयडियाबद्दल बोलतोयस, अरे तू नाही का आजच्या ह्या पूर्ण प्लॅनिंगबद्दल मला आयडिया दिलीस ते. मग तेव्हाच ना साक्षी म्हणत असते की अरे छा, तुम्ही ह्यांना सांगितलंच नाही का या गोष्टी. मग आता ते सगळ्या काही गोष्टी सांगायला जातात. म्हणजेच काय तर, अरे खरं तर ना ही आयडिया जी आहे ना ती माझ्या डोक्यातसुद्धा आली नव्हती. मी तर विचारच करत होतो की काय करायचं ते, आणि ऐन वेळेला ना मला तर काहीच सुधरतसुद्धा नव्हतं. पण त्यावेळेला शरूने अचानकपणे मला रात्री कॉल केला आणि शरूने मग मला या सगळ्याबद्दल सांगितलं. एकतर रात्रभर जागरण करून बिचारीने आजच्या प्रोग्रामची पूर्ण तयारी केली, सगळ्यांना तिनेच समजावून सांगितलं. या सगळ्या गोष्टी आता बोलल्या जात असतात. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता जयला खूप मोठा धक्का बसतो. त्याला असं वाटत असतं की या सगळ्यामध्ये क्रेडिट जे आहे ते खरं तर इथे असणाऱ्या या आकाशचंच आहे, पण आकाशने हे संपूर्ण क्रेडिट जे आहे ना ते आता शरूला दिलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता जी तेजस्विनी असते तीही म्हणत असते की काल ना जरा माझा BP जो आहे तो जास्त स्लो झाला होता, कारण मीही विचार करत होते की कसं होईल काय होईल, पण ऐन वेळेला ना या सगळ्या काही गोष्टी बरोबर ॲडजस्ट केल्या तिने, असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता या सगळ्या गोष्टींबद्दल जेव्हा आता बोललं जात असतं ना तेव्हा मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की शरूला वाईट वाटत असतं, कारण तिला असं वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा एकदा का होईना जयने आपल्याला थँक्यू बोलायला हवं होतं, पण जय काही थँक्यू बोललेला नव्हता आणि त्यामुळेच ना तिला वाईट वाटत होतं. तर जेवायला बसलेली असताना तिच्याकडे लक्ष बरोबर सुभाषचंच असतं. मग सुभाष तिला विचारतातसुद्धा की काय झालं आहे गं, तू अशी तोंड पाडून का आहेस. तेव्हाच ना ती आता सांगत असते की काय सांगू बाबा, खरं तर ना आज मी प्रेझेंटेशन दिलं, पण खरं तर मला ना थँक्यूची अपेक्षा होती, पण मला थँक्यू जे आहे ते कोणीही बोललं नाही ना, त्यामुळे मला थोडं वाईट वाटलं आहे. मग खरं तर जय खानोलकरकडून तिला अपेक्षा होती, पण जय तिला थँक्यू बोललेला नसतो, त्यामुळे तिला वाईट वाटत असतं. तेव्हाच ना आता इकडे असणारे सुभाष जे आहे ते तिला समजवतात आणि म्हणत असतात की कोणाकडनं अशी थँक्यूची अपेक्षा का म्हणून करायची, कशासाठी नाही, काही गरज नाही आहे थँक्यूची अपेक्षा करायची. आपण काम करतो ना ते आपल्या स्वतःसाठी करतो ना, मग थँक्यूची अपेक्षा का ठेवतेस तू सगळ्यांकडनं, असंही आता म्हटलं जात असतं.
कारण आहे ना, आपण जेव्हा कामाला लागतो तेव्हा आपण कामाला का लागतो? समोरच्याने आपल्याला थँक्यू बोलायला हवं म्हणून, नाही ना. मग काम करताना ना ही अपेक्षा कधीच ठेवायची नाही की समोरचा आपल्याला त्या सगळ्यामध्ये काय बोलेल काय नाही. आपण आपल्या परीने ना काम करत राहायचं असतं, हेही आता सांगितलं जातं. तेच आता बाहेर ना या लोकांनी सेलिब्रेशनसाठी बाहेर जाण्याचा विचार केलेला असतो. सगळीजणं बाहेर येऊन मस्त आता पार्टी करत असतात. तेच आता इकडे असणारी जी आजी म्हणत असते की आपण खरं तर ना या सगळ्यासाठी ना शरूलासुद्धा बोलवायला हवं होतं, कारण शरूसुद्धा या सगळ्यामध्ये आपल्याला हवी होती. पण राहू दे, पण आपण इथे शरूचा विचार करत असताना जयच्या मनामध्ये सुद्धा शरूबद्दल काहीतरी आठवणी येऊ लागतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की पमा आणि त्याचसोबत इकडे असणारे शरू ह्या दोघीही जणी बोलत असतात. मग पमा आता शरूला म्हणत असते की आजचा दिवस ना माझ्यासाठी खरंच ना एक वेगळा आहे. म्हणजे मी इमॅजिनच करू शकत नाही की आजचा दिवस कसा आहे ते. कारण आहे ना आज ना मला खूप जास्त आनंद झाला, कारण आज तुला जे जे काही लोक बोलत होते ना त्याचा मी विचारही केला नव्हता की असं काहीसं घडेल. पण खरंच ना जे काही घडलं ना ते वेगळंच होतं. म्हणजे बघ ना, माझ्यासमोर तू लहानाची मोठी झालीस, एवढीशी होतीस आणि आज कित्येक जण तुला माझ्यासमोर शर्वरी मॅडम म्हणत होते. मग तेव्हाच ना मला किती आनंद झाला होता, तुला काय सांगू. म्हणजे ना मी विचारच केला नव्हता की माझ्या शर्वरीबद्दल इतकी ती मोठी असेल असं. मग आता तुला जेव्हा हे कोणीतरी म्हणतं ना तेव्हा आवडतं. म्हणजे बघ ना, माझी पण ओळख आहे पमा मावशी, त्यासोबत प्रमिला असं ओळखलं जातं. पण आज ना मला शर्वरीची आई म्हणून जेव्हा कोणी हाक मारली ना तेव्हा खरंच खूप बरं वाटलं असं देखील आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ना ती बोलू लागते ना तेव्हा शरू म्हणत असते की मी तुला नेहमीच सांगत असते की मला तुझ्या रूपात एक मैत्रीण भेटली आहे, पण मला ना तू आई म्हणूनच आवडते. खरं सांगू का, मला आई म्हणून तू का आवडते, कारण आहे ना मला ना तुझ्यासोबत आहे ना जास्तीत जास्त वेळ घालवायला आवडतं. तुझ्यासारखी आई होणंच नाही असंही आता ती बोलून तिचं कौतुक करत असते. आणि त्याच वेळेला शरू ही आता थोडी का होईना रिलॅक्स झालेली असते, कारण पमाने तिच्या मनापासून कौतुक केलेलं असतं ना त्याचसाठी. मग आता पमा जी आहे ती झोपण्यासाठी आतमध्ये जाते. तेच आता शरू म्हणत असते की मला त्याच्या थँक्यूची अपेक्षा होती. तेव्हाच आता समोर ना तो येऊन उभा राहिलेला असतो. आणि जेव्हा तो समोर येऊन उभा राहतो तेव्हा शरू म्हणते की इतका रात्रीचं तुम्ही काय करताय. तेव्हाच ना मग आता आम्ही सहज आलो होतो, खरं तर काकूंचे आभार मानायचे होते. काकूंनी ऐनवेळेला खूप जास्त साथ दिली ना म्हणून. मग आता आई झोपली, या ना आतमध्ये, या ना उठवते मी त्यांना आणि मग बोलून घ्या. मग तेव्हाच ना नाही नाही राहू दे, असं काही नाही, ठीक आहे. मग आता तो जात असताना त्याला पुन्हा काहीतरी बोलायचं असते. त्याने वडापाव वगैरे आणलेला असतो, पण आता त्याला कळत नसतं की ना बोलू कसं काय कसं, म्हणूनच ना मग आता तो थोडा शांत असतो. मग तेच आता तो जात असताना शरू म्हणत असते की तुला काही बोलायचं आहे का. तर तोही म्हणतो की तुलाही काही बोलायचं आहे का, तू काही बोललीस का. पण ती काही बोललेली नसते. पण आता जय शरूशी बोलायचा प्रयत्न करणार असतो. तर तुम्हाला भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.